अण्णा, तुम्ही आता जेव्हा बोलताय तर एवढं प्रभागातली खडा न खडा माहिती सांगताय, प्रत्येक गाव तिथली समस्या सगळं सांगताय. मात्र तुम्हाला संधी मिळाली, नगरसेवक म्हणून सभागृहात गेले, तर पहिले काय काम करायचे? पहिलं मी सगळ्यात पहिलं काम करेन तर पाणी आणि रस्ता. आता तुम्ही बघितलं काळ्यापाडाला, चिंतामणी नगरला रात्री 2 वाजता पाणी येतं, सय्यदनगरला 1 वाजता पाणी येतं. आणि ते पाणी महानगरपालिकेचं थोडंसं पाणी येतं. काही लोक टँकरवर त्या ठिकाणी जगतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हांडेवाडी रोडला जा, जिकडं तिकडं तुम्हाला पाण्याचे टँकर दिसतील. आत्ताही महापालिकेत गाव जाऊन 20 वर्षे 25 वर्षे झाली, पण तिथं पाण्याची लोकांना अडचण आहे. आणि ती अडचण पहिल्यांदा दूर झाली पाहिजे. मोहम्मदवाडीसारख्या ठिकाणी टाक्या बांधल्यात, पण त्या टाक्यात पाणीच नाही आहे. नुसतं टाक्या बांधायचं, उद्घाटन करायचं असं म्हणून चालणार नाही. लोकांना प्रत्यक्ष तिथं पाणी मिळालं पाहिजे. आम्ही आता मध्यंतरी सोसायटीत गेलो तर त्या लोकांनी सांगितलं, अरे तुम्ही आम्हाला पाणी नाही देऊ शकत, तुम्ही कशाला इलेक्शन लढता, असं विचारतात थेट. हे लोक विचारतात, थेट विचारतात. बर, पहिल्या लोकांनी तेच केलं, आता तुम्ही काय करणार? म्हणलं आम्ही काम करणार आहे, आम्ही कामाची माणसं आहेत. आमच्या उंडरी गावामध्ये या, उंडरी गावचा एकाच बघा, पिसोळीचा एकाच बघा, आमच्या वडाजेवाडीचा एकाच बघा. मला त्याला जोडून प्रश्न विचारायचा अण्णा. तुम्ही सदस्य होता ग्रामपंचायत, उपसरपंच राहिला, सरपंच म्हणून काम केलं. असे कुठले काम केलं तुम्ही की त्याचा तुम्हाला गर्व आहे? मला गर्व आहे, मी मागण त्याला पाण्याचा बोर दिलेला आहे. बर, मला गर्व आहे, मागण त्याला मी बेंच दिल्यात बसायचे. मी 500 बेंच दिले लोकांना स्वतःच्या खर्चातून, स्वखर्चातून. मी गेले 4-5 वर्षामध्ये 7 करोड रुपये स्वतःचे घालून मी लोकांच्या सुविधा केल्या. मला गर्व आहे. मी सरपंच असताना आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या पॅनलनी तुमचं बिल जर 5 लाख रुपये आलं तर आम्ही ग्रामपंचायत त्यांना 2.5 लाख रुपये परत देत होतो. ग्रामपंचायततर्फे आम्ही त्यांच्या पाण्याच्या सुविधा पुरवत होतो. आम्हाला त्याचा गर्व आहे. मला गर्व आहे, आमच्या छोट्याच्या माणसांना रस्त्याची अडचण असेल ते स्वतःच्या खर्चातून आम्ही रस्ते करून देत होतो. मला त्याचा गर्व आहे. मला गर्व आहे की मी आमच्या ग्रामपंचायतमधून अनेक रस्ते आम्ही उंडरी ते वडाजीवाडीपर्यंत ते रस्ते केलेत. मी 12-15 वर्षापूर्वी वडाजीवाडी ती शेवर लाईन मी कॉर्पोरेशनच्या लाईनला मिळवली. मला त्याचासुद्धा गर्व आहे की त्या रोडने ती लाईन जात नव्हती. मधल्या भागामध्ये लवण होतं. मी त्या ठिकाणी जिथं लवण होतं 17 फूट लाईन खाली नेली आणि ते पाणी उंडरीला पोचवलं. अण्णा, तुम्हाला का मतदान करावं लोकांनी? मला मतदान करावं, माझा एकाच बघावा, बर, नंतरच मतदान करावा. मी काय करतोय ते बघावा. मी पवार साहेबांनी जशी राष्ट्रवादी 99ला काढली, पहिलेही पवार साहेबाबरोबर होतो आणि 99पासून मी राष्ट्रवादीमध्येच आहे आणि राष्ट्रवादीचाच प्रचार केला. साहेबांच्या नेतृत्वाखाली 80% समाजकारण करत आलो, 20% राजकारण करत आलो. अजितदादा जरी त्यांच्याबरोबर होत नव्हते, नंतरच्या काळामध्ये आम्ही अजितदादाबरोबर राहिलो, अजितदादाला पाठिंबा दिला. अजितदादा हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राज्याचा अर्थमंत्री आहे. दादांचे कामाची तळमळ आम्ही पाहतो. आम्हाला लाज वाटते की आम्ही सकाळी दादाने 6ला बोलावलं, दादा त्या ठिकाणी 5:45ला असतात आणि तिथले अधिकारी सुद्धा 6:30ला येतात. हे दादाची ख्याती आहे आणि अशा माणसाच्या हाताखाली आम्ही काम करतोय की जेणेकरून दादा बघून आम्हाला प्रोत्साहन येतं. आमची इच्छाशक्ती वाढते की बाबा दादा जर 6ला आला तर आपण त्या ठिकाणी 5:45ला गेलं पाहिजे. ही आमच्या अंगामध्ये ऊर्जा तयार होती. तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक कामं केले सांगितलं आणि त्याचा तुम्हाला गर्व आहे असं तुम्ही बोललात. आता महापालिकेच्या सभागृहात जाऊन कुठले कामं भांडून आणायची आहेत? पाण्याचं काम पहिलं मी भांडून आणणार की पाणी ह्या परिसराला नाही. ह्या सोसायट्यांना 5-5, 6-6 लाख रुपये बिल येतं. त्या सोसायट्यांना मेंटेनन्स फक्त पाण्यामुळं वाढतो. त्या सोसायट्यांच्या राहणाऱ्या माणसाला स्वतःच्या घरात राहिलो असं वाटत नाही, कारण तर पाण्याला तिथे एवढा मोठा मेंटेनन्स भरावा लागतो. 4,000 5,000 रुपये महिन्याला मेंटेनन्स सर्वसामान्य माणसाला झेपत नाही. पण पाणी हा अशी एक गोष्ट आहे की पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. म्हणून पहिलं पाणी आणणं ही आमची जबाबदारी आहे. रस्ते करणं ही आमची जबाबदारी आहे. लाईट तिथं लावणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझ्या परिसरामध्ये स्वतःच्या खर्चाने लाईटीचे खांब लावले, केबल लावल्या. लोकांना सोसायट्यांमध्ये गोरगरिबांना प्लॅटिंगमध्ये ज्यांची 1 गुंठ्याची घरं आहेत अशा ठिकाणी स्वतःच्या लाईटी लावून दिल्यात, स्वतःच्या ड्रेनेज लाईन केले, स्वतःच्या खर्चाने त्यांना बेंच दिले
मी जेवढं मला करता आलं, जे जे माझ्या जेणे झालं ते मी सगळं काय केलं. करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, लोक इकडं तिकडं सायरा वगैरे झाली होती. आम्ही आमच्या काही बिल्डिंगा चालल्या होत्या, त्या बिल्डिंगांमध्ये त्या लोकांना सांगितलं तुम्ही तिथंच राहा आणि तुमची जेवणा खावण्याची सोय करतो, तुमच्या 2-4 महिन्याचा पगार चालू ठेवतो. आणि ते सुद्धा आम्ही केलं. या ठिकाणी रस्त्याला संजय जगताप आमदार होते, त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये आम्हाला मदत केली आणि त्यांच्यासुद्धा फंडातून आम्ही जेवण त्यांच्या स्वखर्चाने ते देत होते. आणि त्या करोनाचं जेवण, सरकारी पैसे, आमचे पैसे, आमदाराचे पैसे, असे मी रोज 500 लोकांना ह्या ठिकाणी जेवण घालत होतो. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.